जिल्ह्यात सुरू असलेल्या योजनांची सर्व माहिती द्या। केंद्र आणि राज्य शासनाकडून कोणता निधी येणे बाकी आहे त्याची आकडेवारी द्या। जिल्ह्याच्या विकासासाठी निधी खेचून आणू असं आश्वासन खासदार विशाल पाटील यांनी दिले। तसेच जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या वतीने ग्रामीण भागात कोट्यवधी रुपयांची बांधकामे सुरू आहेत, मात्र एकाही कामाच्या दर्जाबाबत तक्रार नसल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले। जिल्हा परिषद सभागृहात विशाल पाटील यांनी विविध विभागाचा आढावा घेतलाय। त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, सामान्य प्रशासन विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते। बैठकीत सुरुवातीला बांधकाम विभागाचा आढावा घेतला। त्यावेळी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता भारती बिराजे यांनी जिल्ह्यातील रस्त्यांसह इतर बांधकामांची माहिती दिली। तसेच राज्य, केंद्र आणि जिल्हा नियोजनमधून मिळालेल्या सर्व निधीतून पूर्ण आणि अपूर्ण कामाची माहिती दिली। त्यानंतर खासदार पाटील यांनी या सर्व कामांच्या दर्जाचा प्रश्न उपस्थित केला। यावर बिराजे यांनी या कामांचा दर्जा चांगला आहे, क्वालिटी कंट्रोलचा अहवाल आल्यानंतर या कामांची बिले दिली जात असल्याचं सांगितलं। त्यावर विशाल पाटील यांनी एकाही कामाच्या दर्जाची तक्रार नाही का असा सवाल केला। ओडिशा राज्यातून गांजाची तस्करी करून हा गांजा तासगाव तालुक्यात विक्रीस आणणाऱ्या टोळीचा तासगाव पोलिसांनी पर्दाफाश केलाय। या टोळीकडून 34 किलो 500 ग्रॅमचा गांजा, देशी बनावटीचं गावठी पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे, मोटारसायकल, 1 चारचाकी गाडी असा 13,99,225 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील 4 जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या। ओडिशा राज्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गांजाची तस्करी आणि विक्री होते। या प्रकरणी ठिकठिकाणी पोलीस कारवाई करत आहेत। कारवाईत अटक करण्यात आलेल्या टोळक्यांकडून आपण हा गांजा ओडिशा राज्यातून आणत असल्याचं सांगण्यात येते। या टोळीकडून तासगाव तालुक्यात ही गांजाचा पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तासगाव भिवघाट रोडवर बिरणवाडी फाट्याजवळ सापळा लावला आणि मनोज नागणे याच्याकडून 4 किलो 10 ग्रॅम गांजा जप्त केला। नागणे याच्याकडून पोलीस कोठडीत तपासादरम्यान त्याने महूद बुद्रुक येथे 8 किलो गांजा ठेवल्याची माहिती दिली। हा गांजाही पोलिसांनी जप्त केलाय। दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी खोलला जाऊन तपास केल्यानंतर नागणे याने हा गांजा ज्ञानेश्वर काळेकडून आणल्याची कबुली दिली। त्यानंतर ज्ञानेश्वर काळे याला महूद बुद्रुक येथून ताब्यात घेण्यात आलं। त्याच्याकडे अधिक तपास केल्यानंतर वैष्णव नाना लावंड याच्यासोबत पार्टनरशिपमध्ये गांजा विक्रीचा व्यवसाय करत असल्याची कबुली त्याने दिली। या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी 34 किलो 500 ग्रॅमचा गांजा, दुचाकी, चारचाकी, गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे असा सुमारे 13,99,225 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। सांगलीतील काकानगर येथे राहणारा 11 वर्षीय मुलगा कृष्णा नदीवरील नवीन पुलाजवळ मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला असता त्याचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। शिवा सुखदेव घोष असं दुर्दैवी मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे। सदरची घटना ही आज सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली। आयुष हेल्पलाईन टीमच्या मदतीने शिवा याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। यावेळी नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला। मृत शिवा घोष हा आपल्या कुटुंबियांसोबत शहरातीलच काकानगरमध्ये राहत होता। गुरुवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास कृष्णा नदीवरील नवीन पुलाजवळ तो मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता। यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला। दरम्यान शिवा याच्या कुटुंबियांनी तो उशिरा घरी आला नसल्याने शोधाशोध सुरू केली, मात्र तो कुठेही मिळाला नाही। शुक्रवारी आयुष हेल्पलाईन टीमच्या मदतीने नदीपात्रात त्याचा सकाळी शोध सुरू केला होता। सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास नदी पुलाजवळ असलेल्या पाण्याच्या मोटारमध्ये त्याचा मृतदेह अडकलेला मिळाला। यावेळी त्याचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलाय। शिवा याचा मृतदेह बाहेर काढताच नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला। या घटनेची नोंद सांगली शहर पोलीस ठाण्यात झाली आहे। महापालिकेत घनकचरा व्यवस्थापन एलईडी प्रकल्प सुरू आहेत, पण या प्रकल्पातून ठेकेदारांचे कल्याण होत असल्याचा आरोप खासदार विशाल पाटील यांनी केला। या प्रकल्पातील अनेक त्रुटी त्यांनी अधिकाऱ्यांसमोर आणून कारभाराचे वाभाडे काढलेत। अग्निशामक विभागाकडून 10 मजल्यांच्या वर परवाने दिले जातात, पण प्रत्यक्षात यंत्रणा केवळ 4 मजल्याचीच आहे। मग परवानगी का दिली जाते असे अनेक सवाल खासदारांनी अधिकाऱ्यांना केल्यानंतर अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली। महापालिका अधिकाऱ्यांनी गळती रोखावी आणि उत्पन्न वाढीवर भर द्यावा। शासनाच्या योजना रखडू नयेत याची जबाबदारी आम्ही घेऊ, अशी ग्वाही खासदार विशाल पाटील यांनी दिली आहे। महापालिकेत केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून सुरू असलेल्या योजनांचा आढावा घेण्यासाठी खासदार विशाल पाटील यांनी महापालिकेच्या सभागृहात अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे। आढावा बैठक घेताना विद्युत विभागाचे अभियंता अमर चव्हाण यांनी महापालिका क्षेत्रात समुद्रा कंपनीकडून सुरू असलेल्या एलईडी प्रकल्पाची माहिती दिली। खासदार पाटील यांनी प्रकल्पातील बारकावे जाणून घेत पालिकेला फारसा काही फायदा होणार नसल्याचं सांगितलं। वीज दरात जशी वाढ होईल तशी ठेकेदाराला रक्कम का वाढवून दिली? महापालिकेने ठेकेदाराशी केलेला करार एकतर्फी असल्याचं सांगत हा करार बदलण्यासाठी कायदेशीर अभ्यास करण्याची सूचना केली। तसेच स्वतः ही करार मागवत याचा अभ्यास करणार असल्याचंही सांगितलं।
आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांनी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची माहिती दिली। याला खासदारांनी आक्षेप घेतलाय। निविदा 8.5 लाख टन कचऱ्याची होती, मग 1.5 लाख टन कसं वाढलं असा सवाल केला। 20% वाढ झाली, याचा खर्च 6 कोटींच्या घरात जातो, याला महासभेची परवानगी होती का, यात भानगडी असल्याचा आरोप खासदारांनी केलाय। एकात्मिक बालविकास प्रकल्प योजनेअंतर्गत जिल्ह्यातील मुलांना आणि गरोदर मातांना पोषण आहार दिला जातो। मात्र पलूस तालुक्यातील कृषीनगर येथील अंगणवाडीतून दिलेल्या आहारात मृत सापाचं पिल्लू असल्याचं उघडकीस आलं। या घटनेच्या निषेधार्थ दलित महासंघाच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे। दलित महासंघाच्या वतीने महिला व बाल कल्याण विभागाचे अधिकारी संदीप यादव यांनी मागणीचे निवेदन देण्यात आले। राज्य शासनाच्या वतीने लहान मुलांना आणि गरोदर मातांना पोषण आहार दिला जातो, त्यामध्ये इंडो अलर्ट प्रोटीन कंपनी चाकण यांच्याकडून प्रोटीन आहार फूड्स दिला जातोय। सदरचा आहार सांगली जिल्ह्यातील अष्टविनायक ट्रान्सपोर्ट मार्फत ठेकेदार सत्यवान पाटील यांच्याकडून दिला जातो। तसेच पोषण आहार देणाऱ्या कंपनीवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे। पोषण आहाराबाबत गांभीर्याने न घेतल्यास अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये साप सोडू असा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते, राज्याध्यक्ष टिपूभाई पटवेगार, राज्य संपर्क प्रमुख गणेश वाईकर, महिला अध्यक्षा वनिताताई कांबळे, अध्यक्ष सनाउला बावचकर, जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सलीमभाई उपस्थित होते। दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील 743 गावांचे अधिपत्य असलेल्या नांदणी येथे चर्या शिरोमणी आचार्य 108 विशुद्धसागर मुनी महाराज यांचा 26 त्यागींसह 35वा पावन वर्षायोग 14 जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती चातुर्मास समिती महाराष्ट्र अध्यक्ष रावसाहेब पाटील आणि कर्नाटकचे चातुर्मास समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब नाडगोंड यांनी दिली आहे। पाटील पुढे म्हणाले की आचार्य श्री विशुद्ध सागरजी मुनिश्रींच्या या विशाल संघाचा या भागातील हा प्रथमच चातुर्मास होतोय। रविवारी सकाळी 7 वाजता नांदणी नगरीमध्ये भव्य मंगल प्रवेश होणार आहे, तर शनिवारी दुपारी 1 वाजता नांदणीत भव्य चातुर्मास कलश स्थापण्याचा कार्यक्रम होईल। यासाठी द्वादशांक कलश, 16 कारण कलश आणि महारुद्धी कलशांची उद्घोषणा करण्यात आली असून या कलशांचे वितरण चातुर्मास कमिटीतर्फे करण्यात येते। जगद्गुरू स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य जिनसेन महास्वामीजींच्या मंगल अधिनेतृत्वाखाली हा चातुर्मास भव्य दिव्य प्रमाणात संपन्न करण्याचा मानस आहे। आचार्य श्रींच्या प्रभावी वाणीने या भागातील श्रावकांना एक आध्यात्मिक पर्वणी लाभणार आहे। यासाठी जिनसेन संस्थान मठ, वीर सेवा दल, वीर महिला मंडळ आणि सकल जैन समाज नांदणीच्या वतीने चातुर्मासाचे नियोजन सुरू असल्याचं ते म्हणाले। महाराष्ट्रात महारवतनी जमीन मुक्ती लढा उभा करण्याचा इशारा समस्त आंबेडकरी समाजाचे नेते महेशकुमार कांबळे यांनी दिलाय। भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी म्हणजेच 1930 साली संस्थानिकांनी मुंबई हलकेगाव नोकर कायद्यानुसार महार आणि मातंग समाजाला लाखो हेक्टर महारवतनी जमिनी दिल्या। भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर सन 1959 साली महाराष्ट्र सरकारने मुंबई हलकेगाव नोकर कायदा रद्द केला आणि 1972च्या दुष्काळ परिस्थितीमुळे महार आणि मांग समाजाच्या वतनी जमिनी तुटपुंज्या किमतीवर धनदांडग्या लोकांना बळकावल्याचा आरोप महेशकुमार कांबळे यांनी केलाय। 1980 पासून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील धनदांडक्या आणि प्रस्थापितांनी दादागिरीने गरीब परिस्थितीचा फायदा घेऊन महारवतनी जमिनी बळकावल्या आहेत, त्याची चौकशी करावी। विभागीय आयुक्त तथा जिल्हाधिकारी यांची परवानगी न घेता खरेदी पत्र झाले अशा महारवतनी जमिनीची खरेदी विक्री दस्ताची चौकशी समिती नेमून तपासणी करण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी देऊन तसेच सर्व बेकायदेशीर खरेदी दस्त रद्द करून मूळ वतनदाराला ती जमीन मिळावी या मागण्या 14 ऑगस्टपर्यंत मान्य न झाल्यास 15 ऑगस्टपासून समस्त आंबेडकरी समाजाला घेऊन कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याच्या समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा महेशकुमार कांबळे यांनी दिलाय। भजनात विठुराया डोलतो, कीर्तन विठुराया नाचतो, रंगुणी जाई भक्तांचा, पाहुणी लळा विठुरायाचा। सालाबाद प्रमाणे श्री महायोगी गोरखनाथाची पालखी सोहळा आषाढी वारीनिमित्त भजन कीर्तन करत हरिनामाच्या गजरात टाळ मृदुंगाच्या जयघोषात पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे। माऊली माऊली असा अखंड नामघोष करत हजारो भाविक भक्तांच्या साक्षीने महायोगी गोरखनाथ महाराज यांचा पालखी सोहळा शिराळा येथील नाईकुडपुरा हनुमान मंदिरामध्ये मुक्काम करून सकाळी श्री क्षेत्र विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला मार्गस्थ झालाय। या पायी दिंडीत शिराळा आणि पंचक्रोशीतील वारकरी सहभागी झालेत। शिराळा गोरखनाथ मंदिरापासून रस्त्याच्या हिरव्यागार दुतर्फा अशा वातावरणात पिकांना साथ घालत हरिनामाच्या जयघोषात आणि माऊली माऊली असा नामघोष करत भक्तिमय वातावरणात वारकऱ्यांनी गोरखनाथ मंदिरापासून वाटचाल केली।
यावेळी मठाधिपती पीर पारस नाथजी महाराज, आनंदनाथजी महाराज उपस्थित होते। अग्रभागी माऊलींचा अश्व भागवत धर्माची पताका खांद्यावर घेत विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जयघोष करत चाललेले वारकरी, अभंग गाणारे भजनी मंडळी, मध्यभागी पुष्पांनी सजवलेला रथ, त्यामागे डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेला महिला असं या दिंडीचं स्वरूप आहे। संपूर्ण शिराळा शहर यावेळी भक्तिमय झालं होतं।